नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदवाली बातमीपत्रात स्वागत. बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती. साधू संतांचे शहर म्हणून कंधारची ओळख आहे. या ऐतिहासिक शहरात सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांच्या सण उत्सवात आनंदाने सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देत उत्सव साजरा करतात. आज संपूर्ण देशात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने नेहमी प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होऊन बांधिलकी जपणारे माजी उपनगराध्यक्ष जफरुल्ला खान परिवाराच्या वतीने कंधार शहरातील गांधी चौक मिरवणूक मार्गावर अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सर्व देशवासियांना जफरुल्ला खान परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व भविष्यातही शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक बांधिलकी जपण्याचे मानस असल्याचे जफरुल्ला खान यांनी बोलून दाखवले आहे. सर्वप्रथम मी आपले बौद्ध बांधवांना, बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका यांना भीम जयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना भीम जयंती हे शांततेत आणि हर्ष उल्हासामध्ये पार पाडावी अशी अपेक्षाही करतो. आणि ह्या निमित्तानं आमचा बौद्ध समाज माझ्या घराला लागून असल्यामुळं आमचे त्यांचे पारिवारिक संबंध आहेत, शेजार धर्म आहे. म्हणून मी 2 वर्षापूर्वी एक आलूची तहारी एक आपल्या लोकांसाठी कल्पना एक जेवणाचा अल्पोहार सुरू केला होता. ते गेल्या वर्षी त्याला भरपूर यश मिळालं. लोक जेवलेत, आई बहिणी जेवल्यात. त्यासाठी मला अजून ते प्रोत्साहन मिळाल्यामुळं यावर्षी मी थोडा कार्यक्रम बी वाढविला आहे आणि मला अपेक्षा आहे की सगळे बंधू येतील आणि जेवतील आणि आम्हाला त्याच्यामुळं आनंदही मिळेल. आणि असंच प्रेम बौद्ध बांधवांचा, आमच्या समाजाचा असंच प्रेम राहो, दिवसांदिवस असं प्रेम वाढावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि हे असंच सलोखा पुढे बी राहावा अशी माझी सगळ्याकडून अपेक्षा आहे. आणि हे पुण्याचं काम आहे, याच्यामध्ये कोणताही राजकारण वगैरे काहीच नाही. हे पुण्याचं काम आहे म्हणून आम्ही सुरू केला. कारण जेवणाची वेळ होऊन जाती, 7 लोक सगळे 12 वाजता घरातून निघतात आणि 10 वाजेपर्यंत मिरवणूक निघते. मध्यंतरी गांधी चौक असा भाग आहे, तिथं 8 वाजता जयंतीचे सगळे लोक येतात म्हणून जेवणाची वेळ बी असती. आणि त्यामुळे मी हे
पुण्याचं काम म्हणून हे काम सुरू केलेलं आहे आणि माझी संकल्पना अशी आहे की आपण आहेत जिवंत आहे तोपर्यंत हे कार्यक्रम राबवण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे। एकदा सगळं आमचा जफरुल्ला खान व त्यांचा सगळं खान परिवार व सगळे आमचे डांगे पाटील असो राजू पाटील असतील हे सगळ्यांतर्फे मी सगळे भीम उपासक उपासिकांना भीम जयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो।